जय शिवराय. व्हिडिओ तर आपण पाहतच आहात. या व्हिडिओमध्ये एक भाऊ आहे, तो अपंग आहे, तरी सुद्धा तो गॅस डिलिव्हरीचं काम करतोय. मग आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा काहीतरी नव्यानं सुरुवात करायची असते, कोणतं काम करायचं असतं किंवा एखाद्या परीक्षेची तयारी करत असतो, तर काम करताना आपण प्रत्येक वेळी म्हणतो की माझ्याकडे भांडवलच नाहीये, ते काम मला जमेल का? म्हणजे असे असंख्य प्रश्न असतात. किंवा एखादा मुलगा जर कोणत्या परीक्षेची तयारी करत असेल, तर तो विचार करतो मला ते जमेल का? मग अपयश आलं तर काय करायचं? अशा अनंत प्रश्न या ठिकाणी आपल्या मनामध्ये येत असतात. पण या व्हिडिओ मधला भाऊ बघा, तो अपंग असताना सुद्धा या ठिकाणी गाडी चालवतोय आणि गॅसच्या डिलिव्हरीचं काम करतोय आणि त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल या ठिकाणी तुम्हाला दिसते. ती स्माईल खूप काही सांगून जाते. ती स्माईल आपल्याला सांगते की आपल्याला आलेला अपंगत्व हा आपला कमीपणा नसतो, तर त्या अपंगत्वावरती मात करून सुद्धा आपण एक सुंदर छान आयुष्य या ठिकाणी जगू शकतो. मग आपल्याकडे जर सगळं आपलं व्यवस्थित असताना, आपल्याकडे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपण कोणते काम करायला या ठिकाणी आपल्याला लाज वाटते, हा एक खूप मोठा संदेश या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपल्याला भेटतंय. त्यामुळे जे भाऊ आहेत की ज्यांना असं वाटतं की बाबा मला काहीतरी नवीन कामाला सुरुवात करायची, मला कुठेतरी जॉब करायचा आहे, लोक मला काय म्हणतील, मला कोणी नाव ठेवेल का, मी जर हे काम केलं तर मला कदाचित ते मला सूट होईल किंवा नाही, या अनंत गोष्टींचे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर हा भाऊ अपंग असून ती गोष्ट करू शकत असेल, तर मी धडधाकट आहे, मला करायला काय हरकत आहे? म्हणजे आपल्याला कोणतीच एक्सक्यूज देण्याची गरज नाही. हा एक व्हिडिओ जर आपण आपल्या जीवनाला प्रेरणा देऊन, म्हणजे हा व्हिडिओ जर आपल्या जीवनाची प्रेरणा धरून आपण जर जीवनामध्ये अवलंब करायचं ठरवलं, तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. जर आपला भाऊ करू शकत असेल, तर आपण 100% करू शकतो. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.